नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. विविध व्हिडिओ सादर केले जातात, त्यामध्येच अन्नपूर्णा जयंतीचा एक व्हिडिओ करून सादर करा अशी मागणी आली आणि मार्गशीर्ष महिना हा अन्नपूर्णा जयंती म्हणून आपण उत्सव साजरा करतो. त्या निमित्ताने हा प्रयत्न. जय देवी जय अन्नपूर्णा देवी. मार्गशीर्ष पौर्णिमे समुची आरती घ्यावी. जय देवी जयंती ही अन्नपूर्णा देवीची मानती. शिवशंकर ही देवी पाशी भिक्षा मागती. आध्यात्मिक ही श्रेष्ठ कृपा आम्हावरी भावी. मार्गशीर्ष पौर्णिमेस अमुची आरती घ्यावी. जय देवी पती पत्नीच्या मतभेदाने देवी पार्वती रुसली. वाराणसी या पवित्र क्षेत्री प्रगट हो जाहली. जनकल्याणास्तव अन्नदात्री ही पार्वती देवी. मार्गशीर्ष पौर्णिमेस अमुची आरती घ्यावी. जय देवी ग्रंथ पुराणी कथा किती त्या देवीच्या असती. विश्वमाता विशालाक्षी अन्नदा म्हणती. भुवनेश्वरी काशी उज्जैनी मंदिरे पहावी. मार्गशीर्ष पौर्णिमेस अमुची आरती घ्यावी. जय देवी नववधू येई सासरी आपुल्या अन्नपूर्णा रूपात. तृप्तीचा तो मार्ग प्रशस्त अन्नपूर्ण ब्रह्मात. आरती निर्मिती स्मिताची सेवा मानावी. मार्गशीर्ष पौर्णिमेस अमुची आरती घ्यावी. जय देवी जय अन्नपूर्णा देवी. मार्गशीर्ष पौर्णिमेस अमुची आरती घ्यावी. जय देवी मार्गशीर्ष पौर्णिमा ही अन्नपूर्णा जयंती आणि ह्याच दिवसाला अग्रहण व्रत असंही म्हटलं जातं. स्वयंपाकघर हे आपल्यासाठी अन्नपूर्णेचे अगदी मंदिर आहे. तिच्या कृपेने अन्नधान्याची समृद्धता प्राप्त होते. माता अन्नपूर्णा हे पार्वतीचेच रूप आहे. श्रीमद शंकराचार्य यांनी अन्नपूर्णा स्तोत्र लिहिले आहे. हे सर्वश्रुत आहेच. नवविवाहितेला तिच्या माहेराहून अन्नपूर्णेची पंचधातूची, चांदीची किंवा पितळेची अशी मूर्ती दिली जाते. विवाह होऊन सासरी आपल्या हक्काच्या घरी जाताना त्या नव्या घरी तिथनी अन्नपूर्णेच्या रूपाने जावे, घरात राहावे, सर्वांना संतुष्ट करावे, पाककौशल्याने सर्व आनंदित राहतील असा विचार करून अन्न तयार केले जावे. घरातील माणसांना आपलेसे करून त्यांना जिंकण्याचा मार्ग हा पोटातून जातो. आई आपल्या लेकीला हे सर्व समजावून सांगत असते. आता काळ बदलला आहे, पण तरीही अजून स्वयंपाकघराचे महत्त्व अबाधितच आहे. घरच्या सुग्रास अन्नाला जी चव असते, त्याच्यावर जो संस्कार असतो, तो बाहेरून कितीही मोठे पैसे देऊन आणलेल्या अन्नास कधीच येत नाही. सासरच्या रीतीभाती, अन्नपदार्थाची चव, आवड निवड सरावाने ती सुवासिनी हळूहळू शिकेल आणि त्याप्रमाणे त्या घरातल्या सर्वांसाठी अन्नपदार्थ शिजवू लागेल. अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्य पुरविणारी देवता. हे एक पार्वतीचंच रूप आहे. अन्नपूर्णा देवीचं मंदिर आपल्याला काशी क्षेत्री सापडते. समस्त गावातील जनता जेवल्याखेरीज ही देवता अन्नग्रहण करत नाही असा विश्वास सर्वांना आहे. ही मूर्ती सुवर्णवर्णा, शशिकला धारण करणारी, त्रिनेत्रभू, श्रीपूजित, डाव्या हाती पानपात्र आणि उजव्या हाती पळी व दृष्टी नृत्य करणाऱ्या शिवाकडे लागलेली
असे वर्णन श्री विद्यार्ण ह्या तंत्रामध्ये आपल्याला सापडते. ओम श्रीम ह्रीम क्लीम नमो भगवती अन्नपूर्णे मम अभिलषित अन्नम देही देही स्वाहा हा तिचा मंत्र आहे. आणि या मंत्राचा 1.25 लाख असा जप करून पुरश्चरण मानलं जातं. हे अनेकांची आराध्य देवताही आहे. नवविवाहित कन्येला विवाहापूर्वीच एक कानमंत्र द्यावा. तिच्या सुखी संसारासाठी आणि घरातील कलह, मतभेद, भांडणे, गैरसमज टाळण्यासाठी. बाई ग, हे एक चहाचं रूपक आहे. चहा अगदी अमृततुल्य होण्यासाठी पाणी, साखर, चहापत्ती, दूध अगदी प्रमाणशीर घ्यायला हवे. चहापत्तीचा आवश्यक तेवढाच अर्क उतरू द्यावा, नाहीतर चहा कडू होतो. साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे ठेवावं. दूध थोडे गरम करूनच घालावे आणि पाणीही बेताने घ्यावे, जेणेकरून चहा हा चविष्ट होईल, तो पानसट होणार नाही. पाणी म्हणजे घरातील इतर माणसं, साखर मात्र तू आहेस. गोड चहापत्ती म्हणजे सासू. तिने सांगितलेले आवश्यक तेवढंच घ्यायचं आणि बाकी चहाच्या चोथ्याप्रमाणे अगदी वगळून टाकायचं. दूध म्हणजे पती. चहाची लज्जत वाढवण्यासाठी आपण आवश्यक तेवढं दुधाचं प्रमाण हवं. साखर एकदा विरघळली की ती बाजूला काढता येत नाही. गोडीने दुधाच्या स्निग्धतेमुळे उत्तम होईल चहा आणि तसाच संसारही रंगावा. काळ झपाट्याने बदलतो आहे. समर्थांनी लिहून ठेवल्याप्रमाणे कलियुगात स्वयंपाकघर बाहेर जाईल आणि शौचकूप घरात येईल. तसंच हळूहळू आपण सगळ्या घरी हे चित्र पाहत आहोत. तरीही रोजचं भोजन, निर्मळ मन, निकोप प्रकृती अन्नाचाच परिणाम आहे हे जाणून ह्या अन्नपूर्णा रूपाचं, नवीन घरात आलेल्या सुनेचं स्वागत केलं जातं. एक कथा आपल्याला परिचित आहे. शिवशंभू हा भिक्षा मागून आपल्या घरातील सगळ्यांचा उदरनिर्वाह करीत असे. एकदा त्याला भिक्षा मिळाली नाही. स्वाभाविकच त्यांच्या परिवाराला उपाशी राहावं लागलं. तेव्हा देवर्षी नारद सदाशिवाकडे गेले आणि त्यांना म्हणाले, अरे हा पार्वतीचा पायगुण आहे, तो चांगला नसल्यामुळे आज तुला भिक्षा मिळाली नाही. नंतर देवर्षी नारद मुनी तेथून उठून पार्वतीकडे गेले आणि तिला म्हणाले, सांब सदाशिव अगदी दुर्दैवी आहे, त्यामुळे तुला उपाशी राहण्याची वेळ आली ग. आता उद्या तू स्वतः शिवाच्या आधीच भिक्षा मागायला जा. आणि पार्वतीने तसं केलं. पार्वतीला भरपूर भिक्षा मिळाली आणि नंतर सदाशिव गेले भिक्षेसाठी, पण त्यांना रिकाम्या हातानेच परत यावं लागलं. ते येईपर्यंत पार्वतीने सुंदर सुग्रास अन्न शिजवून तयार ठेवलं होतं आणि सदाशिव आल्यावर तिने सर्व परिवाराला पोटभर जेवण दिले. शिव प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले, खरंच तू अन्नपूर्णा आहेस. अन्नपूर्णा म्हणजे अन्न पुरविणारी देवता. काशीमध्ये आपल्याला तिचे मंदिर पाहायला मिळते. अनेक कुळांची ही स्वामिनी म्हणून पूजली जाते. अशी ह्या अवताराची कथा आपल्याला वाचायला मिळते. अन्नपूर्णा देवीची आणखी एक स्वरचित आरती मी इथे सादर करते. षड ऐश्वर्ये युक्त असे हे देवी तव रूपा, अन्नपूर्णे तुला वंदितो मनोभावे खूप. माता म्हणून नित्य आम्ही तुझला पूजितो, पापनाशुनी पवित्र करिसी म्हणून प्रार्थितो. आपुल्या वंशा पावन करिसी रूप तुझे पार्वती, आनंदासह अभयही देसी म्हणून तव प्रीती. अलंकार ग शोभा देती तेज तुझे खुलविती, सुंदर वसने लेऊन तुझिया रूपा मोहविती. कैलासावर गुहेत गौरी कल्याणा करिता, वेदार्थासह बीज स्वरूपी हे मोक्षा करिता.
दृश्यासह अदृश्य ही सर्वा जीवा वाढविसी, विज्ञानाचा दीपक हाती प्रसन्न शिव करिसी। अधिष्ठात्री तू काशी नगरी प्रजापती पुत्री, कृपा प्रसादे स्मिता भिक्षा मागत सर्वत्री। षड ऐश्वर्ये युक्त असे हे देवी तव रूप, अन्नपूर्णे तुला वंदितो मनोभावे खूप। धन्यवाद। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या परिचितांनाही पाठवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।